महाराष्ट्र गुहागर वाया मुंबई गाडीच्या वाहक सुरेश पानकर गाडी ताब्यात घ्या साऊंड एक नंबर यार टेस्टचीच गरज नाही काय घडचं कुठलं कारण आहे एवढं वाढ गणपती बाप्पा मंगल मूर्ती एखादाच कोणाचा आवाज येतो का बटाट्याची भाजी व्हायचं लागलं तरी या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात या आमच्या छत्रपती शिवाजी नाट्यगृहामध्ये आता आमच्या नाट्यगृहाच्या व्यवस्थापन समितीला पण कळलं असेल की एखादी छोट्याशा भागातली गावाकडची लोककला 17 कार्यक्रम झाले 17च्या 17 हाऊसफुल नटेश्वराचे काय कृपा त्या वाढवाडीचे काय कृपा हे सगळं भरलं आणि त्यात आता हे बरं सरकारनं पण आपल्याला आश्रय दिलेला आहे एकच गोष्ट वाईट झाली आमचा घाणेकर बुवा निघून गेला आपल्याला त्याला श्रद्धांजली मागच्या बारीला अर्पण केलेली आहे तर आमचा सुयोग पालकर बुवा बोललं म्हणतात तुम्हाला मी सोडणार नाही अरे पावसा पाण्याचा दिवस आहे मला सोडूच नका मला सोडून नका घर धरून राहा बा मला याचीच गरज आहे निस्ता बाऱ्या करून कंटाळलो मला धरणाराच कोणतरी पाहिजे मला म्हणून सोडायचा नाही जर सोडलं तर फक्त बघा आता मुंबईला तर आहे ना माझ्या 2 रूम आहेत एक रूम खाली तुम्ही म्हणू मला सोडायचंच नाही अजिबात सोडायचं नाही अरे पावसा पाण्याचा दिवस मला कोणतरी धरणारच पाहिजे होतं आणि ऐकलं गावलं सुरुवात करूया स्वागतम स्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम बुद्धी देवता श्रीकडे विद्या देवता आई शारदा माता या महाराष्ट्राचा आराध्यदैवत आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचा वैचारिक वारसा जो पुढे आणला आणि महाराष्ट्र पुरोगामी झाला तो विचार म्हणजे शाहू फुले आणि आंबेडकर अवघा उत्तर हिंदुस्थान ज्याने आपल्या अश्वाच्या चापाखाली पालथा घातला आणि होळकरशाहीची स्थापना केली ते थोरले मल्हारराव होळकर चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर रणरागिणी महाराणी अहिल्याबाई होळकर यांना नमन करून संत बाळूमामा माझ्या नवली गावचं गाव नवत आई नवलाई देवी जैन्याची आई विठ्ठाई देवी धनी मोदवा धनी देवडोंगर धनी केदारली देव चव्हाटा यांच्या चरणाशी नतमस्तक होत मूळ गादी बाबूरंगले घराण्यातील भिवाशंकर यांचे नारायण गुरव यांचे बाबा राजाराम पवन विशाल गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर नवलाई देवी नाथ मंडळ युनिखंड धनगरवाडा शाखा जय बजरंगबली नाथ मंडळ पन्हाळजे कोटवाडी यांच्यासोबत कार्यक्रम करताना माझा गेले 15 वर्षाहून अधिक पाठीराखा असलेला संदेश होते आणि युवा ढोलकी सम्राट सिद्धार्थ बारगोडे माझे अजित चव्हाण दादा बेंजोला माझे साळवी दादा आणि ऑक्टोबरला रोहित टिके साहेब सर्वांना मनाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी कलगीतुरा शक्तीतुरा जर पंढरी असेल तर आयोजन विठुरुक्माई असतात आणि आजची माझी विठुरुक्माई हे 5 पांडव हे 5 पांडव म्हणजे विवेक मांडवकर सचिन मालव सुशांत मोरे मंदार कांडे आणि अंकुश सकपाळ ही नवीन पोरं नवीन आयोजक तयार होत आहेत आणि नवीन तयार झाले की पहिला लांबोरे बुवा वारी करूया केवढं प्रेम त्याला विश्वास आहे आजचा मधला दिवस असून पण हाऊसफुल साठी जरासा बॉर्डरीवरती आहे बऱ्यापैकी भरलेला आहे हे तुमचं यश आहे आणि तुमचे कष्ट आहे आणि तुमच्या कष्टाला ही अशीच बरकत लाभो तुम्ही आयुष्यात कायम सांगतो की नोकरी करावी धंदा करावा सगळं करावं पण नटेश्वराची सेवा करून बघावी बरकतच बरकत नाही तर कालपर्यंत मी गुरु राखत होतो आणि आज नाट्यगृहात एसी हॉलमध्ये ज्या म्हणा एवढ्या बाऱ्याची संधी मिळते कोण माझी चमचमती बाई गुहागरामधून येते काल गडनरावरनं आली कोण खेळात येते कोण रायगडवरनं येते नशीब लागतं ना नशीब लागतं आणि आमचा बुवा मला शिकवायला लागलं बुवा शिकवायला लागला म्हणतात सुरात राहा चाली विसरू नका मारी टोपी तुमच्या सगळेच कसं तुम्ही मास्तर
शरद कमळ बघ बघ इकडं बघ माई हातात घे जरा लांबण्या घे मान 8 वर्षांनंतर मी पहिल्यांदा आलो मग आलो तर जरा पाणी बिनी पिवा ना मला काय शिकवता अहो तुम्ही 8 वर्षात आलो पहिल्यांदा हे 1.5 महिने 17 बारे मी केले नाही मला शिकवा मारी टोपी तुमचं ना आईलाच नाव सांगतो बांधतो उन्हात घर तुमचं आयोजक कोकण कलाप्रेमी मित्रमंडळ रत्नागिरी धन्यवाद मंडळी या ठिकाणी अनेक मंडळी आलेली आहेत आमचे आदरणीय आमच्या घराण्याची शान वासुवाणी यांचे मानसपुत्र आणि भाऊ पवार यांची मंडळी आदरणीय हरिश्चंद्र धुमक माऊली आणि शाहीर दिलीप धुमक माऊली प्रत्येक कार्यक्रमाला येऊन आशीर्वाद देतात माझा दिगंबर भोड शशिकांत मांडवे माझा पाठीराखा शरद शिगवण माझे वस्ताद संतोष कोल्हापटे जनार्दन नाचरे शाहीर विनायक धोपट शाहीर सचिन कोल्हापटे विराज सोरे प्रफुल्ल मयेकर रवींद्र लांबोरे माझा दीपक डोईफोडे निखिल गुरव सर्व कोकणी युट्यूबर्स पोरानो आय लव्ह यू आणि सचिन आगरे माऊली हे आमचं जे बुवा फेमस झालं ना त्या गाण्याच्या आधी आम्ही फेमस केलं त्यांना आणि मग हे राधे तुझ्या पायात पैंजण वाजती अरे तस तर तुम्ही याला फरमाईश करायची येऊ हा मग फरमाईश द्या ना एवढं भारी गातात बघितलं अहो कालचं पण केतन धनावडे बुवा अहो काय आवाज त्यांचा आमच्या बुवांचा काय आवाज अरे कोकणी लोककला काय लेवलला जायला लागलं यार हे असा आवाज असले पाहिजे नुसतं काय ते 1-2 शाहीर घेऊन बसायचं यांना पण संधी द्यावा नवीन पोरांनो आयोजकांनो काय आवाज बघा आणि हिसकानं पण कॉरी काढतात अंडील पाड्यासारखी बघितली मग असं हिसकानं काढणारं आहे शिकलेलं आहे आवाज चांगला आहे मग असं जरा द्या त्यांना पण तुम्ही फक्त मोबाईल घेऊन असं राहू अरे आयोजन करा पुढचा युट्यूबवरचा कार्यक्रम आहे ना काय प्रॉब्लेम आहे मला 2000 रुपये कमी द्या ना मी फिक्स तुडवाला आहे अक्षा तुरेवाला मी परमनंटच आहे तुमचा मला माहिती आहे तुम्ही फक्त मला काढून बघा मग तुम्हाला दाखवतो तर या ठिकाणी शाहीरांचे वस्ताद माझे मित्र आणि खूप छान लेखणी खूप छान लेखी असले आमचे प्रमोद घुमे माऊली बुवांचे वस्ताद आणि आमचे सचिन आगरे बुवा जे राधे तुझ्या पायाचं पैंजण वाजते यांचे गीतकार माझे मित्र आज काही गोष्टीमध्ये येऊ शकले नाही त्यांना मानाचा मुद्रा या ठिकाणी माझे प्रतिस्पर्धी शाहीर गुहागरचे हनुमान शान सुयोग पानकर सर्वांना मानाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करूयात आता काय सर्व आहे ना या ठिकाणी भानुदास घराण्याची शान आदरणीय चापडे भाऊ मला माहिती नाही मी भेटायला आलो असतो मला मी तुमच्या पाया पडायला आलो असतो मला आता कळलं तुम्ही आलाय माऊली दंडवत मानाचा मुद्रा करतो आणि कार्यक्रमाला सुरू तुझिया मुचा निश्चयो खरा शरण तू जमी विघ्न भंजना हे दयानिधे श्री गजानना माझी दैवत आपली दैवत आपला कोकण आपली माती आपली माणसे आणि ही दैवत
त्यांच्या ठिकाणी श्रेष्ठच आहे, पण ते आपलं काम आहे. आपण त्यांचे पायीक आहोत, आम्ही त्यांच्या पालखीचे भोई आहोत, तर त्यांचं उदो करणं आपलं काम आहे. आणि आजचं स्तवन माझ्या रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील धनी धूत बापेश्वर यांच्या चरणाशी अर्पण करतोय, स्तवन गातोय धनी धूत बापेश्वर यांचं. कोटी तीर्थ धबधब्यावर, कोटी तीर्थ धबधब्यावर नदी मुडानीची किनार, कोटी तीर्थ धबधब्यावर नदी मुडानीची किनार, धन्य भूमी माझी राजापूर, धन्य भूमी माझी राजापूर, तीर्थ धनी धूता पापेश्वर, तीर्थ धनी धूता पापेश्वर. कोटी तीर्थ धबधब्यावर, कोटी तीर्थ धबधब्यावर नदी मुडानीची किनार, कोटी तीर्थ धबधब्यावर नदी मुडानीची किनार, धन्य भूमी माझी राजापूर, धन्य भूमी माझी राजापूर, तीर्थ धनी धूता पापेश्वर, तीर्थ धनी धूता पापेश्वर, तीर्थधानी धूता पापेश्वर, तीर्थधानी धूता पापेश्वर. हे माडपंथी शैली मंदिराची, त्यात स्वयंभू पिंडी शंकराची, श्रद्धा आहे साऱ्या राजापूरकरांची, कृपा त्याच्यावरती विश्वंभराची, सुख समाधान चरणावर, सुख समाधान चरणावर, तीर्थधानी धूता पापेश्वर, तीर्थधानी धूता पापेश्वर, तीर्थधानी धूता पापेश्वर. कामेश्वर राया काल भैरवास, दत्त गुरुवाणी वीरभद्रनाथ, नवला देवी वासनी साभोवताली, गणेशाला वंदन जोडून हात, सर्व साक्षी नेहा नाम
घ्यावा तुम्ही धूत पापेश्वर इतराने धूत पापेश्वर इतराने धूत पापेश्वर इतराने धूत पापेश्वर कोटी तीर्थ धबधब्यावर नदी मुडानीची किनार कोटी तीर्थ धबधब्यावर मुडानीची किनार धन्य भूमी माझी राजापुर धन्य भूमी माझी राजापुर तीर्थधनी धूत पापेश्वर बोल श्री गणपती गजानन रामदेवी अखंड हादा स्वरिता अखंड बाबूरंगले घराण्याचा भिवा शंकर नारायण गुरव बाब्या राजाराम पवन विशाल गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर बोलपुरे बजरंग बलीनाथ मंडळाचा गणपती बाप्पा या ठिकाणी कोकणातील युट्यूबर्स इच्छा आहे की या वर्षी एखादी गोष्ट किस्सा नाही सांगितला आज एक होत द्या मनोरंजन एका गोष्टीतून खास कोकणातील युट्यूबर्स 200 रुपयाचं पारितोषिक ए आशा अरे 12-20 ला सांगितलंय बंद करायचं प्रयत्न करूया आपण या ठिकाणी गुरुवर्य श्री नारायण गुरव यांची भाची सौभाग्यवंती मानसी संतोष तळीकर वेणी बुद्रुक लांजाड याचकडून शाहीर विकास लांबोरे दादा यांना बक्षीस मला भरून आलं नारायण गुरव आमच्या देवदत्तले ज्यांनी आम्हाला पिळा लावला आणि दगडाचा देव केला आणि आज ते कार्यक्रम करतोय शाहीर आज पहिल्यांदाच आमच्या घरातील महिला वर्ग शक्यतोरा कार्यक्रम पाहण्यासाठी नाशिक इंटिग्रोत आलेला आहे याचे श्रेय तुम्हाला ह्या ज्या आया बहिणी आमच्या लागल्या आणि त्यांचं म्हणणं आहे की तुमचं श्रेय की ही त्यांची भाची आहे नारायण गुरुवांची पण मला असं वाटतं की माझ्या माहेरातून मला ही सप्रेम भेटायला 500 रुपयाचं बक्षीस आहे फरमाईश आहे गणापती सारी किमी आहे या ठिकाणी
गायकवाडी शिखरकवी वासुवाणी यांचे मानसपुत्र आदरणीय भाऊ पवार यांचे शिष्य शाहीर हरिश्चंद्र धुमक आणि शाहीर दिलीप धुमक यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. माऊली प्रत्येक वेळेला द्यायची गरज नाही, तुमचे आशीर्वाद खूप आहेत. आणि आनंद साळसकर आमचे विरवली बुद्रुकचे प्रत्येक वारीला 500 रुपये माऊली धन्यवाद. वरद वारीचे मुक्काम पोस्ट बेनी बुद्रुक फरमाईश 200 रुपये. घरात माझ्या तुझ्याची चर्चा वारंवार. थँक्यू. घेऊया गोवांचा पण भाग देऊया ते घ्या. तर या ठिकाणी परवा एक गण गायला होता काही चार धडकनो की जाणं होतं. गडा तुझी सारी किमया अंबरात मेघ चालती. आम्हाला शाळेत शिकवलं सूर्याची उष्णता येते, पाणी तापतं, तिथून वाफेचं रूपांतर वरती ढगात होतं, नंतर त्याच्यामध्ये अनेक केमिकल्स मिक्स झाली, त्याच्यानंतर जड झाल्यानंतर पाऊस पडला. हे आम्हाला ऋतुचक्र सांगितलं. पण ते सांगितलं की ह्याच्यात हवामानात पाणी आहे H2O, 2 हायड्रोजनचे रेणू आहेत, 1 ऑक्सिजन आहे, याच्यापासून पाणी बनतं. हा शोध शास्त्रज्ञांनी नंतर लावला, पण ते मुळात आधी आहे. 23.5 अंशामध्ये पृथ्वी फिरते. सुरुवातीला ते आपल्या भोवती फिरते, त्याला आपण परिवलन म्हणतो. आणि स्वतःभोवती फिरते म्हणता सूर्याभोवती फिरते, त्याला आपण परिभ्रमण म्हणतो. स्वतःभोवती फिरते त्याच्यामुळे दिवस रात्र होते, आणि सूर्याभोवती फिरते त्याच्यामुळे 3 ऋतू तयार होतात. आणि ही जी यंत्रणा आहे 23.5चा काटावला इकडं पडलं तिकडं पडलाय. जर इकडं झाली तर सगळं जवळ खा, जर इकडं झाली ह्या बाजूला सगळं गारटून रक्तभिसरण संस्था बंद. 84 लाख योनी जी लक्ष योनी आहे ती सगळी बाद. कुणी मीटर पण लावलाय. आम्ही त्याला निसर्ग म्हणतो, नेचर म्हणतो, काही नावं देते, पण कोणतरी अद्भुत शक्ती आहे. तो ब्रह्मांड आहे, ब्रह्मांड नायक आहे. माझा स्वामी असेल, माझा गणपती बाप्पा असेल, माझा शिव शंभू असेल, कोणी असेल माहिती नाही. ती मोठी ताकद आहे जी तुम्हाला आम्हाला सांभाळते. आम्ही उभं राहिलं तरी खालचा असा मोटरचा विहिरीतला पंप लावतात, 2 चाक पाणी वर खेचायचा, तसा खालून वरती अगदी मेंदूपर्यंत रक्तभिसरण संस्था सुरू आहे. हार्ट आपलं 350 ग्रामचा आहे, पण असं बाकूक करताय, असा पंप लावलाय, आता उभा आहे तरी पण वरपर्यंत रक्तभिसरण होत आहे. झोपेला असला तरी ते करणार, धावताना असताना तरी करणार, आणि कामात असताना तरी करणार. काय मशीन चालवणारा कोण? एका क्षणात आम्ही ऑक्सिजन घेतो, डीप ब्रीथिंग, बाहेर काढल्यानंतर कार्बन डायऑक्साईड. अरे मशीन कोणी बनवली? कोण? तुम्ही सांगता म्हणजे आमचं लंग्स आहे, आमचं हार्ट्स आहेत, आमच्या किडनी आहेत, आमचे ऑर्गन्स आहेत, आमचा ब्रेन आहे, हे करतो. अरे पण चालवतो कोण? जर तुझी हिंमत असेल तर जांभई आधी अडकून दाखव, तापणी फडफडते, अडकून दाखव. आपल्या हातात काही नाहीये, कोणतरी प्रचंड मोठी शक्ती आहे, त्याला शरण जायचं. गावदेव म्हणा, कुळदेव म्हणा, गणपती बाप्पा. मी म्हणतोय गणपती बाप्पा. काय म्हणतोय? काय इच्छा आहे? गणा तुझी सारी किमया अंबरात मेघ चालती. गणा तुझी सारी किमया अंबरात मेघ चालती. कुठून कसा येतो वारा, कुठून कसा येतो वारा, आणि कशी झाडे डुलती. अंबरात मेघ चालती. गणा तुझी सारी किमया अंबरात मेघ चालती. गणा तुझी सारी किमया अंबरात मेघ चालती. कुठून कसा येतो वारा, कुठून कसा येतो वारा, आणि कशी झाडे डुलती. अंबरात मेघ चालती. दुसरी फरमाईश. घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार. हे बाप्पा, दिवस रात्र तुझीच चर्चा. 2 मुलं आणि मी आणि माझी बायको 4 घरात. पण 5व्या माणसाची, 5व्या देवाची, 5व्या एक अशी गोष्टीची घरात घर
व्यापून टाकलेस तू. 14 सप्टेंबर अजून दीड महिना, पण मकान कुठला घ्यायचं, कुठली चादर घ्यायची, ह्या वेळेला गणपती कुठला सांगायचा आहे, जाताना एसटीने जायचं की ट्रेनने जायचं. आमच्या भया साहेबांनी फ्रीमध्ये एसटी आहे दिलेली आहे की नाही, सगळी तयारी दिवस रात्र तीच चर्चा. पण घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार, कॅलेंडर मध्ये मोजित बसते तारीख लेख विचारतो येऊन जवळतो म्हणे बाप्पा कधी येणार. घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार, कॅलेंडर मध्ये मोजित बसते तारीख घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार, कॅलेंडर मध्ये मोजित बसते तारीख घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार, कॅलेंडर मध्ये मोजित बसते तारीख घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार, कॅलेंडर मध्ये मोजित बसते तारीख सोनल विवेक मांडवकर, आमचे मित्र विवेक मांडवकर यांच्याकडून, सोनल विवेक मांडवकर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक घेणारा पौत बांधायचं. आणि कोकण कलाप्रेमी मित्र मंडळ याचकडून 500 रुपये नमान झालंच पाहिजे. आयोजक आयुष सकाळ बाल कलाकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक त्याचप्रमाणे घेऊया ना. मंडळाचा विषय येणार आहे, पण याच्यामध्ये काय वावगे नाही, काय वाईट नाही. नमान आणि शक्तिपुरा या सख्या बहिणी आहेत आणि आयशीची आठवण काढल्यानंतर मावशीची आठवण काढली. मी अरे माझ्या चष्मा दिला किती दिवसानं आलो, 17 आठवण. बघा मंडळी, विकास लांबोरे फक्त मस्ती करत नाही, मजा करत नाही, तर कोकणी लोककला किंवा जे आमच्या संस्कृती आहेत आम्ही प्रयत्न करतो की आमच्या परीनं आम्ही जपून ठेवण्याचा. की आमच्या आया बहिणी आता सोडून चाललेल्या आहेत की बाबा पहिल्या सगळ्या सुईने असायच्या, सुई असायच्या, आता सगळ्या नर्स आल्या. आमचे मी घरात गेला मुलं आहे, तुम्ही हॉस्पिटल झाला जुनी ते जी सुई पाय होती ती अशी होती. पण त्याचप्रमाणे लग्नामध्ये गाणी गाणारी जी आमची पिढी होती ती संपत चालली आहे. आणि गेली 3 वर्ष कोकणातली आमच्या ज्या बाया आहेत, आमच्या आई आहेत, बहिणी आहेत, त्यांनी जी जुनी गाणी आहेत ती जुनी गाणी संवर्धन व्हावी म्हणून जपण्यासारखं जपायला हवं. संपण्याआधी या योजनेखाली जे आम्ही प्रकल्प राबवतो त्याचे प्रायोजक आमचे संदीप महादे यांचा टाळ्या वाजवा आमच्या माऊलीसाठी. धन्यवाद. संदीप माझ्याकडनं 500 रुपयाचा आशीर्वाद आलेले आहेत. तर या ठिकाणी गोवांचं द्यायला पाहिजे बाबा, उधारी ठेवायची नाही, नाते तर मला सोडणार आहे. गोवा सोडायचं नाही मला, अजिबात सोडायचं नाही. भिन कठीण ताना गोवांकडे फरमाईश घ्या राजकीच्या पायात काळी आहे वरती जाय. सजले न भांगण सजले अंगण स्वागताला रे गणा, या नाचत या छनछना, या नाचत या छनछना. सिद्धावरनं भारताची परीक्षा दिलेली आहे. छान. आता माझा घर हो आहे निघत चालले हे सांगत होतं ना, चाल द्यायचे सोपा करून देतो मला माहिती आहे घोबे माऊली याच्यावर लिहितो, पण ही चाल कशी सुयोग बॉल येते ते बघतो. हे सांगते ना सुरात या सुयोग गोवा घासायला लागतं लय. अहो माहीत हातात आला की लय बडी गोष्टी करता येतात. पण काय झालंय या आमच्या एकदा इचारा पोलीस स्टेशन मध्ये माझ्या केशी उभे राहिले, त्या नाचा पाहिजे. कोणाला दबलेलं नाही, कोणालाही दबलेलं नाही आणि दबणार नाही, कारण घटनेश्वर माग आहे. काळी 4 जवा दुखान मला घेरलं तवा देवानं माझ्या येतारला. आहे ना खाली याचं वरती जवा दुखान मला घेरलं तवा देवानं माझ्या येतारला. जवा दुखान मला घेरलं तवा देवानं माझ्या येतारला, तवा देवानं माझ्या येतारलं. माझ्या बापानं
माझ्या बापानं मला सावरलं हो घर सुखानं माझं हे भरलं माझ्या देवानं मला सावरलं हो घर सुखानं माझं हे भरलं जेव्हा दुःखानं मला घेरलं तेव्हा देवानं माझ्या उतारलं जेव्हा दुःखानं मला घेरलं तेव्हा गणानं माझ्या उतारलं तेव्हा देवानं मला हे तारलं माझ्या गणानं माझ्या देवानं माझ्या गणानं माझ्या देवानं माझ्या बापानं मला सावरलं हो घर सुखानं माझं हे भरलं माझ्या गणानं मला सावरलं हो घर सुखानं माझं हे भरलं रेषा आखलेल्या असती होली तीना जवा अवघ्याने होता वरलं रसावा हाताला माझ्या उधरलं जवा अवघ्याने होता वरलं रसावा हाताला माझ्या उधरलं माझ्या हाताला देवा उधरलं माझ्या बापानं मला सावरलं घर सुखानं माझं भरलं माझ्या बापानं मला सावरलं घर सुखानं माझं भरलं जेव्हा दुःखानं मला घेरलं तेव्हा देवानं माझ्या उतारलं जेव्हा दुःखानं मला घेरलं तेव्हा देवानं माझ्या उतारलं तेव्हा देवानं मला उतारलं माझ्या बापानं मला सावरलं घर सुखानं माझं हे भरलं माझ्या बापानं मला सावरलं घर सुखानं माझ्या बापानं मला सावरलं घर सुखानं माझं हे भरलं या ठिकाणी शॉर्टकट घेतोय विवेक मला फक्त 5-10 मिनिटं तिकडे गोवांपेक्षा फरमाईश जास्त आहेत मात्र त्याच्यामुळे जरा सांभाळून घ्या तर फरमाईश आणलंय तर पावसाचं पण आहे ना नाव गणाचं गोंदायचं आणि सुखानं नांदायचं गाव देवाच्या हुकमानं नाच नव्यानं सांगायचं भेट दिली गाव देवाला भेट दिली गाव देवाला तुला पवत बांधायचं पवत बांधायचं गणाला पवत बांधायचं सुखानं नांदायचं गणाला पवत बांधायचं हे झालं या डोलकी वाजवता येणार नाही गण झालेला म्हणून तर मंडळी मला काय सांगायचं आहे हे थोडा इगो वाढलाय का ज्या गोष्टी मुळाच्या होत्या ते पूर्ण बसारे व्हायचं 17-12 करून जमलेलं नाही आपला वाडवडील किती श्रेष्ठ होता सांगतो एक भाव मुंबईला चाकारमानी एक भाव गावाला सगळी गावाची शेती सांभाळायचा हे आगोट उगट सगळी कामं नांगरणी पेरणी करून कापणी करून सगळा पेंडा एका बाजूला ओटी वावडी सगळी झाली गुरांचा गोटा एका बाजूला 2 बैल घेतल्यानी आणि पद्धतशीर गावची राखण तो गावचा करतोय गुढी उभी करतोय
या सत्यनारायणच्या पूजा असतील त्या करतोय, गणपती बाप्पाचा करतोय, नवरात्रीचा करतोय, नवरात्रांचं देवाला आधी रूपा लावायच्या गोष्टी सगळा तो भाव सांभाळतो आणि मुंबईला चाकरमानी काय लागल तर इकडला तिकडला पैसा गावाला पाठवणार. कधी गावची पोरं मुंबईला येतील, मुंबईची पोरं गावाला जातील, असं घडून मिसळून त्या वाडवडिलांना घडी बांधणार. आता आमच्याकडे वरसावळे आहे, पण कायम लक्षात ठेवा, कायम लक्षात ठेवा, ही पृथ्वी गोल आहे, पृथ्वी गोल आहे, तिथं मुळातच जाणार सगळं तिथं. अहो तुम्हाला सांगतो, आमचा म्हातारा, तुमचा पण म्हातारा हा कब्जा घालायचा, हाच तास ही बटणं झाली म्हणजे जरा मोदी जॅकेट नावानं आता आम्ही मिरवतो, पण हा कब्जा, इकडं पान, इकडं सुपारी, इकडं कात, आतल्या बाजूला पैसे. आज तुम्हाला सांगतो मंडळी, आज आमच्या पोरी वन पीस घालतील, काय जिन्सा घालतील, सगळी भारी भारी कपडे, पण अहो भाई माझ्यासाठी जाईल बोवाने द्या ना, त्यांनी ती जास्त घेतली, त्याला सांगा त्याचा कान पिळा. मी भारी किती सांगतो, मला सांगतोय बघा ना किती भारी. बोवाने फक्त सांगितलं मी तुला सोडणार नाही, याच्या पलीकडे सांगितलं नाही, मी किती भारी सांगतो ना. तर मंडळी सांगतो, ह्या आमच्या पोरी ह्या जिन्सी घालतील, ह्या मला त्याची नाव पण पंजाबी ड्रेस सगळं, पण पोरगा बघायला आला घरात चाय पाण्याला तर ती काय हाफ पॅन्ट नाही ना, येल साडीच नेसो, घरात थैटे नाचेल, पण चालेल कशी हरणासारखी. हे खोटं बोललो काय, त्याला नाव काय सुगंधा, तुला दाखवतो. तर हा मुळात आहे ना, अहो आम्ही नाचण्याच्या भाकऱ्या आम्हाला नको असायच्या, आहे तांदळाची भाकरी कर, तांदळाची भाकरी कर, आणि आता ऑर्गॅनिक म्हणून नाचण्याची भाकरी 15 रुपयाला एक भेटते, भेटत पण नाही. गोळ्याकडं वाढ वाढला दाखवलेली वाढ. अरे आम्ही कंदिलाच्या काचा पुसून पुसून दमलो, काचा फुटल्या, हाताला काचा लागल्या, आता प्लास्टिकच्या कंदील आल्या. गोळाकडा अरे चुलीत फुकून फुकून आहे तर माझ्या डोळं लाल झालं, मोतीबिंब झाला. आणि हॉटेलमध्ये चुलीवरचे जेवण, आम्ही गुळाचा चहा येत नाही, साखरेचा हवा, आता ऑर्गॅनिक टी, गुळाचा चहा 10 रुपये, अमृत चहा, सगळा मुळात आहे बघा, तिथंच आहे का सगळा. गावाला शेणी आम्ही आता निवडायचो मे महिन्यात, कोणतं भरून खोपी भरून ठेवायचो. आता अमेझॉनवर शेणी विकतात, अमेझॉनवर. कशाला माहितीये काय, हे घरात फॅटचं आपण पूजन करतो ना, ग्रहप्रवेश तेव्हा यज्ञ करतात तेव्हा शेणी ऑनलाईन 115 रुपये 100. सगळं मुळाकडे जाणार आहे, सगळं मुळाकडे. हा शक्यतो आपण मध्ये ह्या 2-3 फक्त अवेवर बोलायचं, बाकी काय नाही बोलायचं. आता आगाव गोवानी पण काय नाही बोललं, मी पण काय नाही बोललो, पण बाऱ्या होत आहे सगळ्याच्या सगळ्या हाऊसफुल, सगळं मुळाकडेच जाणार. लक्षात ठेवायचं, म्हणून आगावगिरी करायची नाही बुवा. तुम्ही पण तुमच्या गवळीचा भाग देतोय काय तर गवटली चालते, आले पैसा केतन कांबळे, गाव कवळी, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी, आहेचा घर. ए दुसऱ्या बारी घेतो ना, मारा याला काय आयोजन दुसऱ्या बारी घेतो. ओ साहेबा चालेल किती भारी करता हो एकदम. हे राधिका माझी राधिका, चंद्राची जणू तारका, माझ्या हृदयी नित्य विराजे तू, मविराची बाधिका, हे राधिका हे प्रेमिका, चंद्राची जणू तारका. भगवानच्या दोन्ही चाली दिलेल्या आहेत, दोन्ही आता भगवानचं पैकी बनवणार आहे. काय सांगितलं, नव्या नितेश रामाणे आजच्या गाण्यासाठी आय लव्ह यू, सॉरी थँक्यू सो मच. नव्या नितेश रामाणे या गाण्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. हे किती, 15 नंबर. एक फक्त मुकडा घ्या, फक्त मुकडा घ्या. नमन राहील जर तुझ्या अंगात हिंमत असेल, चल नमन 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 झालं पाहिजे. संदेश वाजे मला म्हणाले तुला सोडणार नाही, तुला सोडणार नाही. सुयोग पानकर मला धरून राहायचा, अजिबात सोडणार नाही, अजिबात सोडायचं नाही. दिवस पावसामध्ये सोडून जाणार पुढे.
या गवळण नाही तर बुवाना आमच्या करायला सांगायचं ना मग बुवाना करायला सांगा हा हे झुमका वाली पोर नदी थडी न चालली राजा वाघ्याची जोड हे किती बरोबर आहे नको करू समाजाशिवाय ह्या कृष्ण सगळ्याचा नाद दिली प्रेमानं तुलाही साध लाडी गोडी नगर संवाद तरी बडबड कशाला पोरी लय बडबड कशाला पोरी तू डोक्यानं झालीस बाद का ठेवून आलीस घरी तुझी अक्कल जराशी बाद जीव जळतो माझा हे पाहून तरी ते तुला मी दाद जीव जळतो माझा हे पाहून तरी ते तुला मी या कृष्ण सगळ्या लाडी गोडी नगर संवाद बडबड कशाला पोरी या ठिकाणी बुवांच्या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं आमच्या 4 ते 5 बारे झाले त्यातले 2 प्रश्न उडवले आहेत बुवांचे 2 प्रश्न आज पण मुंबईत उभे राहा जर काय चुकलं असेल तर पत्रात घे आणि आज भानुदास घराण्याचे चापडे बुवा या ठिकाणी आले आहेत आणि त्यांच्या समोर जर हा प्रश्न फुटला तर काय सोनाने पिवळं तर चापडे बुवांच्या चरणाशी स्पर्श करू या ठिकाणी प्रश्नाला हात घालतोय बुवांचा प्रश्न हा आपल्या मुलाच्या लग्नाला सुवर्ण रथातून पुरोहिताला घेऊन जाणाऱ्या त्या राजाचं नाव सत्यव्रत असे होते सत्यव्रत असे होते आणि त्याला बृहद्रथ तसे शर्यती असे सुद्धा म्हणतात त्या पुरोहिताचे नाव गंगाचार्य तथा धौम्य असे होते त्याचे वय 1000 वर्षाहून अधिक होते बोललं आणि स्वतःला उलटे टाकून तपश्चर्या करणाऱ्या त्या राक्षसाचे नाव लोहासूर असे होते त्याला वज्रनाभ असे म्हणतात आणि राजाच्या त्या लंगड्या मुलाचं नाव पिसाच म्हणजे पिंगल असे होते पुन्हा एकदा ऐका तो जो पुरोहित होता त्याचं नाव सत्यव्रत म्हणजे त्याला बृहद्रथ किंवा शर्यती म्हणतात आणि त्या पुरोहिताचं नाव गंगाचार्य तथा धौम्य तो 1000 वर्षापूर्वी त्याचं वय होतं आणि त्याला उलट्या टांगून तपश्चर्या करणाऱ्या त्या राक्षसाचं नाव होतं त्याला लोहासूर म्हणतात त्यालाच वज्रनाभ म्हणतात आणि राजाचा जो लंगडा मुलगा होता त्याचं नाव पिसाच किंवा पिंगल असं होतं हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे भय म्हणून घ्या बाबा आणि काय असेल तर आपलं सिद्धरामले माझा प्रश्न शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगर धर म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नांगरी बळीराजाला कोणी वरदान दिलं एवढं सांगायचं आहे एवढा आणि बारी संपवलं पाहिजे प्रश्नपद बुवा घात नाही हे समजून घ्या आणि दुसऱ्या बारीला तुम्हाला शुभेच्छा देतो आलोच